एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही फक्त संत तुकारामांची ओळ नाहीये, तर महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचं तत्व आहे। एक काळ होता जेव्हा ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी सावकारांच्या कर्जात गुरफटलेला, उत्पादन त्याचं पण नफा मात्र दुसऱ्याचा, मेहनत त्याची पण नियंत्रण बाजाराचं। पण मग सुरू झाली एक शांत अशी क्रांती, ना आंदोलन, ना घोषणा, ना रस्त्यावरचा संघर्ष। ही क्रांती होती सहकाराची, जिथे शेतकरीच मालक झाला, जिथे नफ्याचा वाटा हा गावातच राहिला आणि जिथून ग्रामीण महाराष्ट्रातलं नेतृत्व हे तयार झालं। पण काळ बदलला, सहकारातून उद्योग उभे राहिले, उद्योगातून सत्ता आली आणि मग सुरू झालं एक नवीन समीकरण, आणि ते म्हणजे सहकारातून सत्ता आणि सत्तेतून सहकार। पण आज सहकार म्हणजे केवळ शेतकऱ्यांची चळवळ राहिली आहे का, की तो राजकारणाचा पॉवर सेंटर बनलाय? आणि सहकाराने महाराष्ट्र घडवला की राजकारणाने सहकार बदलला? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच आजचा हा ऑन पॉइंट। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। एकोणीसशे 50च्या दशकामध्ये भारतात साखरेची टंचाई ही मोठी आर्थिक समस्या बनलेली। स्वातंत्र्यानंतर देशाला अन्नधान्याबरोबरच औद्योगिक स्वावलंबनाचंही आव्हान होतं। त्यावेळी अर्थतज्ञ आणि नियोजनकार धनंजयराव गाडगीळ यांनी सहकार चळवळीचं मॉडेल ग्रामीण विकासासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतं हे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पटवून दिलं। त्यांच्या या विचारांमुळे केंद्र सरकारने देशभरात साखर उद्योग वाढवण्यासाठी सुमारे 23 नवीन सहकारी साखर कारखान्यांना परवानगी दिली। ही संधी ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मोठा निर्णय घेतला। त्या काळात सांगली जिल्हा हा प्रामुख्याने कोरडवाहू मानला जायचा आणि ऊसासारख्या पिकासाठी तो फारसा योग्य समजला जात नव्हता। पण वसंतदादांनी शेतकऱ्यांना एकत्र करून सहकाराच्या बळावर साखर कारखाना उभारण्याचा निर्धार केला। दादांनी सरकार समोर शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि प्रकल्पाची व्यवहार्यता याची हमी दिल्यानंतर सरकारने 5 लाख रुपयांच्या भाग भांडवलाला मंजुरी दिली। त्या काळात ही रक्कम खूप मोठी मानली जात होती। या निर्णयातून पुढे महाराष्ट्रातील सहकारी साखर चळवळीचा मजबूत पाया रचला गेला आणि सांगली सारख्या भागात सुद्धा ऊसाची शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली। हा प्रयोग पुढे महाराष्ट्राच्या सहकार मॉडेलचा आदर्श ठरला आणि ग्रामीण भागात उद्योग उभारण्याचा एक यशस्वी मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला। 31 मे 1956 हा दिवस सांगलीच्या सहकार इतिहासात महत्त्वाचा ठरला। याच दिवशी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याच्या उभारणीची दिशा ही निश्चित झाली। दादांची कार्यशैली सुद्धा तितकीच विलक्षण होती। ते फक्त कागदावर निर्णय घेणारे नेते नव्हते, तर प्रत्यक्ष कारखाना उभारणीच्या ठिकाणी दिवस रात्र उपस्थित राहून कामाची देखरेख करणारं नेतृत्व होतं। अनेक जण सांगतात की दादा अक्षरशः 24 तास कामाच्या ठिकाणी थांबून अभियंते, कामगार आणि शेतकऱ्यांशी चर्चा करत प्रकल्प पुढे न्यायचे। या सगळ्या मेहनतीचं फळ 11 नोव्हेंबर 1958 रोजी मिळालं। दिवाळीच्या पहाटे कारखान्याचा बॉयलर सुरू झाला आणि सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं। हा केवळ कारखाना सुरू होण्याचा क्षण नव्हता, तर ग्रामीण सहकाराच्या स्वप्नाला मिळालेलं एक प्रत्यक्ष असं रूप होतं। वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची आणखी एक खास परंपरा म्हणजे कामगारांबद्दलचा संवेदनशील असणारा दृष्टिकोन। दिवाळीच्या काळात कामगारांना 4 महिन्यांच्या पगारा एवढा बोनस देण्याची परंपरा या कारखान्याने सुरू केली। त्या काळात अशी उदार बोनस पद्धत फारच दुर्मिळ होती। महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील दुसरं आणि तितकंच प्रभावी उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, अर्थातच गोकुळ दूध संघ। कोल्हापूर जिल्हा हा पारंपरिकरित्या शेती आणि पशुपालनासाठी ओळखला जातो, पण एकेकाळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य दर असा मिळत नव्हता। खासगी व्यापारी कमी दरात दूध खरेदी करायचे आणि त्यातून मोठा नफा कमवायचे, त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नव्हता। याच समस्येवर उपाय म्हणून 16 मार्च 1963 रोजी या कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी दूध उत्पादक संघाची मुहूर्तमेढ ही रोवली गेली। NT सरनायक आणि आनंदराव पाटील सुयेकर यांनी दररोज फक्त 700 लिटर दूध संकलनापासून या प्रवासाची सुरुवात केली। आजच्या प्रचंड विस्ताराच्या तुलनेत ही सुरुवात अत्यंत लहान होती, पण त्यामागचा उद्देश हा फार मोठा होता। पुढे भारतातील श्वेत क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या ऑपरेशन फ्लड या राष्ट्रीय दुग्ध विकास कार्यक्रमामुळे गोकुळला मोठा आधार मिळाला। या योजनेमुळे आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि बाजारपेठेचा विस्तार हा शक्य झाला।
गोकुळ या नावामागे सुद्धा एक छोटीशी गोष्ट आहे. 1981-82 मध्ये शिरगाव मधील डेअरी प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी आनंदराव पाटील सुयेकर यांनी श्रीकृष्णाच्या गोकुळाशी जोडलेलं हे नाव सुचवलं आणि त्यामागचा अर्थ स्पष्ट होता, तो म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं समृद्ध असं गाव. आज गोकुळ हा केवळ एक दूध संघ राहिलेला नाहीये, तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनलाय. आज गोकुळ सुमारे लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांशी थेट जोडलेला असून 2025च्या आसपासच्या अहवालानुसार गोकुळ दररोज 16 लाख लिटर दूध संकलन करतं. गोकुळचा वार्षिक टर्नओव्हर साधारण 3,500 ते 4,000 कोटींचा आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वात मोठ्या सहकारी दूध संघांपैकी एक मानला जातो. गोकुळच्या यशाचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा थेट आर्थिक लाभ. सहकाराच्या मूळ तत्वानुसार उत्पादकच मालक असल्यामुळे गोकुळचा नफा पुन्हा शेतकऱ्यांच्या विकासासाठीच वापरला जातो. त्यामुळे गोकुळ हा फक्त उद्योग नाही, तर ग्रामीण समृद्धीचं मॉडेल म्हणून ओळखला जातो. आता वळूयात या विषयातील महत्त्वाच्या मुद्द्याकडे. महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारातून सत्ता आणि सत्तेतून सहकार हे समीकरण अनेक दशकांपासून दिसून येतं. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, बँका, पतसंस्था, बाजार समित्या या संस्था केवळ आर्थिक केंद्र नसून त्या स्थानिक राजकारणाचे पॉवर सेंटर मानल्या जातात. त्यामुळे यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेकदा तीव्र राजकीय संघर्ष सुद्धा पाहायला मिळतो. आता यामागे काही स्पष्ट कारणं सुद्धा आहेत. पहिलं कारण मोठा सभासद वर्ग म्हणजेच मजबूत मतदारसंघ. असं का, तर सहकारी संस्थांमध्ये हजारो शेतकरी सभासद असतात. त्यामुळे ज्या नेत्याचा या संस्थांवर प्रभाव असतो त्याचा थेट संपर्क मोठ्या मतदार वर्गाशी तयार होतो. आता दुसरं कारण म्हणजे आर्थिक संसाधनांवर नियंत्रण. साखर कारखाने किंवा दूध संघ हे कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे उद्योग असतात. त्यामुळे विकास कामं, रोजगार आणि स्थानिक प्रभाव यावर या नेतृत्वाचा प्रभाव वाढतो. आता तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ग्रामीण नेतृत्वाची घडण. म्हणजे काय, तर महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते हे सहकार क्षेत्रातूनच पुढे आलेत. उदाहरणार्थ वसंतदादा पाटील असतील, शरद पवार असतील किंवा यशवंतराव चव्हाण या नेत्यांनी सहकार चळवळीचा वापर फक्त उद्योगासाठी नाही, तर ग्रामीण समाजाला संघटित करण्यासाठी केला. महाराष्ट्रात सहकार चळवळ ही अनेक वर्ष राजकीय सत्तेचा आधारस्तंभ राहिली आहे. विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सहकारी साखर कारखाने, दूध संघ आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मजबूत संघटन उभं केलं आणि दीर्घकाळ राज्याच्या राजकारणावर प्रभाव ठेवला. यामध्ये शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी सहकार मॉडेलचा प्रभावी वापर करून ग्रामीण राजकारणात मजबूत पकड निर्माण केलेली. दरम्यान भाजपनेही गेल्या काही वर्षांमध्ये सहकार क्षेत्राचं वाढतं राजकीय महत्त्व ओळखलंय. केंद्रीय स्तरावर अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली 2021 मध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं. या मंत्रालयाचा उद्देश सहकारी संस्थांना अधिक बळकटी देणं आणि देशभर सहकार मॉडेलचा विस्तार करणं असा आहे. यासोबतच भाजपने महाराष्ट्रातील अनेक प्रभावशाली सहकार क्षेत्रातील नेत्यांना आपल्या पक्षात घेतलंय, ज्यामुळे ग्रामीण राजकारणातील समीकरणं बदलताना दिसतात. महाराष्ट्रातील सहकार चळवळीने ग्रामीण विकासात मोठं योगदान दिलं असलं तरी आज या क्षेत्रासमोर काही गंभीर आव्हानं उभी आहेत. सहकाराचा मूळ उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक स्वायत्तता हा असला तरी बदलत्या अर्थव्यवस्था आणि राजकीय वास्तवामुळे त्याची दिशा बदलताना दिसतीये. पहिलं म्हणजे घराणेशाहीचा वाढता प्रभाव. कारण अनेक सहकारी संस्थांमध्ये नेतृत्व काही मोजक्या कुटुंबांपुरतं मर्यादित राहिल्याची टीका होताना दिसते. त्यामुळे संस्था लोकशाही पद्धतीने चालण्यासाठी घराणेशाहीच्या नियंत्रणाखाली जात असल्याचं चित्र काही ठिकाणी दिसतं. यामुळे अर्थातच नवीन नेतृत्वाला कमी संधी मिळते, तसंच सामान्य सभासद निर्णय प्रक्रियेपासून दूर राहतात आणि यासोबतच पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होतात. दुसरं म्हणजे खासगी क्षेत्राशी वाढती स्पर्धा. 1991 नंतरच्या लिबरलायझेशन म्हणजेच उदारीकरणामुळे खासगी कंपन्यांची ताकद वाढली. आधुनिक तंत्रज्ञान, मोठी गुंतवणूक आणि कार्यक्षम व्यवस्थापन यामुळे सहकारी संस्थांना स्पर्धा करणं हे कठीण जाऊ लागलं. जसं की काही सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणींमुळे खासगी व्यवस्थापनाकडे देण्यात आले. तसंच दुग्ध व्यवसायातही मोठ्या खासगी ब्रँड्समुळे स्पर्धा वाढली आणि यामुळे सहकारी संस्थांना आता व्यावसायिक व्यवस्थापन आणि आधुनिकीकरण करणं अपरिहार्य बनलं. यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक अडचणी. सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने काही ठिकाणी आर्थिक शिस्त ढासळली आहे असे आरोप होताना दिसले. कर्जाचे चुकीचे निर्णय, गैरव्यवस्थापन आणि राजकीय दबाव यामुळे काही संस्था कर्जबाजारी झाल्या आणि या सगळ्यामुळे उत्पादन क्षमता कमी होते. कामगार आणि शेतकऱ्यांचे पैसे अडकतात. सहकारावरील विश्वास हा कमी होतो. आता सहकार चळवळ म्हणजे केवळ साखर कारखान्यांची किंवा दूध संघांची चळवळ नाहीये,
ती चळवळ आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची। एक काळ होता जेव्हा शेतकरी एकटा होता, आज सहकारामुळे तो संघटित झालाय। आता सहकार चळवळ म्हणजे केवळ साखर कारखान्यांची किंवा दूध संघांची चळवळ नाहीये, ती चळवळ आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची। एक काळ होता जेव्हा शेतकरी एकटा होता, पण आज सहकारामुळे तो संघटित आहे। एक काळ होता जेव्हा शेतकरी बाजारावर अवलंबून होता, पण आज तो स्वतः उद्योगाचा भाग आहे। पण यामध्ये एक गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे, सहकार हा शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे टिकतो। त्यामुळे जर सहकारात पारदर्शकता राहिली तर ती चळवळ विकासाचा मार्ग ठरू शकते। मात्र जर सहकारात राजकारण वाढलं तर तो संघर्षाचा केंद्र बनतो। त्यामुळे सहकार हा फक्त राजकीय ताकदीचं साधन बनून राहणार की पुन्हा शेतकऱ्यांच्या हातात जाणार हे येणारा काळच ठरवेल। कारण सहकार म्हणजे काय तर एकत्र आलेली माणसं, एकत्र घेतलेले निर्णय आणि एकत्र घडवलेलं भविष्य। आणि कदाचित म्हणूनच आजही सहकाराची खरी व्याख्या ही एका ओळीत सांगता येते, आणि ती म्हणजे एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका।